विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती राहिली आहे। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे। काही सदस्यांनी सलग 3 अधिवेशनात एकदाही हजेरी लावलेली नाही, तर काही सदस्यांचा 90%हून अधिक उपस्थितीचा आलेख आपल्याला पाहायला मिळतोय। भावना गवळी, रामराजे निंबाळकर यांनी सलग 3 अधिवेशनांना दांडी मारली आहे, तर अमोल मिटकरी, राजेश राठोड यांची 13 अधिवेशनांमध्ये 100% उपस्थिती आहे। मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर आडबाले यांची सुद्धा 100% उपस्थिती पाहायला मिळते। तर उद्धव ठाकरेंच्या विधिमंडळातल्या उपस्थितीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। केशव उपाध्ये म्हणतात, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे। असे प्रतिनिधी जनता कसं स्वीकारणार? माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं, अशा भावनिक वल्गना करून सहानुभूती मिळत नसते। हातात आलेल्या संधीचं सोनं करण्याऐवजी तोंडाच्या वाफा दवडून आणि भाजप नेत्यांवर गरळ ओकून चालत नसतं। आपली भूमिका, कर्तृत्व, दृष्टिकोन दाखवण्यासाठी विधिमंडळ असतं, पण त्या ठिकाणी उपस्थिती लावली तर 4 भिंतीआड बसणाऱ्यांना जनता नेहमीच झिडकारते। हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्याचे रेकॉर्डही आता उपलब्ध झालेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।